आपण भारत 1960 नंतरच्या घडामोडी ह्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करता करता आता आपल्या सामाजिक क्षेत्रामधील जे बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण आलेलो आहोत. तर याच काळामध्ये आपण काही मागच्या पण गोष्टींचा आढावा घेतो, त्याच्यातून आपण पुढे येतो. परत आपण आता सध्या परिस्थितीमध्ये पण थोडासा आढावा घेतो आणि मागे जातो. त्याच्यामुळे थोडासा मिश्र असा हा अभ्यासक्रम आहे. तर काळजी करू नका, प्रत्येक मुद्दे आपण काढलेलेच आहेत आपल्या उपक्रमामध्ये, त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला स्पष्टीकरण देते. तर आता सामाजिक क्षेत्रातील बदल. याच दरम्यानच्या काळामध्ये भारताच्या सामाजिक क्षेत्रातही अनेक महत्वपूर्ण बदल झाले. कोणते? चला बघूया. यातील काही बदल हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या समस्येशी संबंधित असे आहेत. महिलांसाठी काय काय केलेलं आहे ते बघूया आता आपण. तर काही वंचित घटकांच्या उन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेल्या धोरणाशी या संबंधित आहे. देशातील महिला आणि बालक यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी बघा 1985 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गतच महिला आणि बाल विकास विभाग हा निर्माण करण्यात आला. आलं लक्षात? त्याच्यानंतर स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी, म्हणजे स्त्रियांचे आणि बालकांचे काही प्रश्न असतात. उदाहरणार्थ काही स्त्रिया थोड्याशा कमी वयातच विधवा होतात किंवा काही कौटुंबिक प्रश्न असतात, अडचणी असतात. तर त्या सोडवण्यासाठी हे खास असे ही यंत्रणा आणि ही सुरक्षितता महिला आणि त्यांच्या बालकांना दिली गेलेली आहे. ही कधी केलेली आहे? 1985 मध्ये. ह्याच्या अंतर्गत काय काय बघा, सामाजिक न्यायाची तर हमी मिळणारच आणि सगळ्या ज्या काही योजना कार्यवाहीस मदत मिळायची म्हणून त्यांचे ते संपूर्णपणे कायदे करण्यात आलेले. पुढे म्हणजे हुंडा प्रतिबंध कायदा. आता हा तर म्हणजे आपल्या भारत देशामध्ये काही काही प्रथी आणि रूढी अशा आहेत की त्याच्यामधली हे एक रूढी आहे अशी पारंपरिक चालत आलेली, परंतु अशी दुःखदायक अशी ही गोष्ट आहे की हुंडा. मग त्याच्यानंतर समान वेतन कायदा यांचा समावेश केलेला आहे. त्याच्यानंतर 73व्या आणि 74व्या संविधान दुरुस्तीने शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेली आहे. कोणत्या? 73 आणि 74 या संविधानाच्या दुरुस्तीमध्ये केलेला आहे की स्त्रियांसाठी म्हणजे त्यांच्या कामासाठी ही राखीव जागा देण्यात यावी. मग संविधानकारकांना कसं वाटलं की जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान आणि त्यांच्या सन्मानापासून त्यांच्या समानापासून संधीपासून वंचित राहावं लागतं. समान एकसारखा कायदा असतो त्यापासून त्या समान करणीपासून त्यांना वंचित राहावं लागतं. मग या समस्येवर काय उपाय आहे? तर 1953 मध्ये काकासाहेब कालेलकर आयोग हा स्थापन करण्यात आला. बघा थोडस मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की थोडासे मागचा आढावा आणि आता हे सगळं मिळून मिसळून आपला आता अभ्यास चालू आहे. हा सगळा आपण अभ्यास जो करतोय तो मागील आढावा आणि आत्ताची सध्या परिस्थिती ह्याच्यावर मिळून मिसळून चालू आहे आणि आपण करतोय. त्याच्यानंतर 1978 मध्ये BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीयांच्या समस्येचा विचारांचा सुद्धा एक आयोग नेमण्यात आला होता. विविध सेवा आणि संस्थांमध्ये मागास समाज घटकांना योग्य असं प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यासाठी हे आरक्षणाचं धोरण स्वीकारण्यात आलं होतं. इथपर्यंत लक्षात आलं? आता पुढे विविध सेवा. प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळी जे काही आपल्या सुखसोयी आहेत त्या आपल्याला मिळायला हव्यात. त्याच्यासाठी हे सगळं आरक्षणाचं धोरण स्वीकारलेलं आहे. बरोबर? पुढे जाऊया. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या समाज घटकांना उच्चवर्णीयांची भीती, हिंसा आणि दडपशाही यांच्यापासून मुक्त राहून प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने जगता यावे
म्हणून 1989 मध्ये शासनाने अत्याचारी विरुद्ध म्हणजे अॅट्रॉसिटीचा कायदा संमत केला. थोडक्यात सांगायचं म्हणजे हा कायदा असा आहे विद्यार्थी मित्रांनो, की जे आपले अनुसूचित जाती जमाती म्हणजे जे आपल्या खालच्या जे जमाती आहेत त्यांना उच्चवर्णीय कधी अपशब्द वगैरे बोलू नये असं. त्याच्यानंतर जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती अशा सगळ्या क्षेत्रामध्ये अगदी बदल चांगलेच घडून आले आणि जे देशाला पोषक असे बदल घडून आले. त्याच्यानंतर आता बघा पुढे आता लक्षात देण्यासारखं आहे, लक्ष द्या व्यवस्थित, की जागतिक पातळीवर अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्वाचा देश म्हणून आता भारत उदयास आला. बघा आपला हा प्रवास कसा चालू आहे, आपल्या भारताच्या प्रगतीशील संपूर्ण विकासावर आपण हा अभ्यास करत आहोत. G20 आणि ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत हा एक महत्वाचा सदस्य देश आहे. बघा किती मोठं नेतृत्व आपल्या भारत देशाकडे आलेलं आहे. किती मोठा मान आपल्या भारत देशाकडे आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे भ्रमणध्वनी म्हणजेच आपला पुढचा आहे भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल आणि आंतरजाल सेवा म्हणजे मोबाईल आणि इंटरनेट. या उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभर पसरल्या आहेत. कुठे? संपूर्ण आपल्या भारतामध्ये ही सेवा आहे. त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रातही एक स्थिर लोकशाही कशी यशस्वीरित्या कार्य करत आहे हे भारताने आपल्या सगळ्या जगाला दाखवून दिलं, की कशा रीतीने आम्ही यशस्वी होतोय हे त्यांनी दाखवून दिलं आणि ते पण शांततेने. बरोबर. त्याच्यानंतर याचाच परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशेषतः युवकांच्या जीवनशैलीत आपल्याला खूप बदल झालेला दिसला. त्यांच्या आहारामध्ये, त्यांच्या इतर सवयीमध्ये, पोशाख, भाषा आणि समजूतदारपणा हा असा दिसून आलेला आहे. पुढे आपण काय शिकलो याच्यामध्ये काही प्रश्न उत्तर आहे. भारताच्या सामाजिक क्षेत्रातील बदल यांच्याविषयी माहिती सांगायचे. महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी कोणती उपाययोजना केली आहे? काकासाहेब कालेलकर आयोग का स्थापन करण्यात आला? अत्याचार विरोधी म्हणजेच अॅट्रॉसिटी हा कायदा म्हणजे काय? जागतिकीकरणानं काय बदल घडवून आणले आणि आंतरराष्ट्रीय संघटनेचा भारत हा एक महत्वाचा देश आहे ह्याचं तुम्ही कारण सांगायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात जाऊया.